विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्षातील मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी पद्य वाङ्मय या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत काही कवितांचा अभ्यास करत होतो. आपण मागच्या काही तासामध्ये पाहिलं की आपण मध्ययुगीन आणि आधुनिक असे दोन वर्गीकरण केले होते कवितेचे, आणि त्यामध्ये आधुनिक कविता या शीर्षकाच्या अंतर्गत आपण काही कवितांचा अभ्यास केला होता. मागच्या तासामध्ये आपण वि.दा. सावरकर यांची सागरास ही विनायक दामोदर सावरकर यांची सागरास ही कविता आपण अभ्यासत होतो. आपण पाहिलं की सावरकर हे इंग्लंडमध्ये होते आणि तिथं लंडन पासून 50 मैलावर ब्रायडन या शहराच्या काठी समुद्र किनाऱ्यावर जेव्हा त्यांनी समुद्राला पाहिलं, जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या समुद्र मार्गेच आपण आलेलो आहोत आणि समुद्र मार्गेच आपण जाणार आहोत, तर त्यांनी सागरास ही कविता सागराला उद्देशून लिहिली, समुद्राला उद्देशून लिहिली. आणि त्यांनी कल्पना केली की एक समुद्र आहे जो मध्यस्थ आहे आणि हा याच्या घरी होता. म्हणजे सावरकर हे कवी जो आहे हा कवी स्वतःच्या घरी होता, स्वतः आईजवळ होता, स्वतःच्या मातृभूमीजवळ होता. तर मातृभूमीला आईची उपमा दिलेली आहे आणि हा जो समुद्र आहे हा यायचा आणि आईचे चरण स्पर्श धुवायचा, म्हणजे आईची सेवा करायचा तिथे येऊन. आणि या समुद्रानं त्या आईला पटवून दिलं की मी तुमच्या मुलाला घेऊन जातो बाहेर फिरायला, व्यवहार दाखवतो, व्यवहार समजून सांगतो आणि आयुष्यामध्ये कसं जगायचं हे समजावून सांगतो. आणि त्याच्या आईला भीती होती की माझा मुलगा हा नेतोय, परंतु स्वतः लेखकाला असं जाणवलं, कवीला असं वाटलं की चला आपण फिरून येऊ, घेऊन जायचं आणि घेऊन आणायचं ही जबाबदारी तर समुद्र करणार आहे, मग आपण जायला काय हरकत आहे. आणि तशा पद्धतीनं हा जो मुलगा आहे, हा जो तरुण आहे किंवा हा जो विनायक सावरकर आहेत हे तिथून निघाले. आणि आता मात्र त्यांचा प्राण तळमळतोय, आता मात्र त्यांचा ती विरह वेदना, घरच्यांना भेटण्याची त्यांची इच्छा, आईला भेटण्याची, मातृभूमीला भेटण्याची त्यांची इच्छा आता त्यांना अस्वस्थ करते आहे. तर अशा पद्धतीनं दोन कडवे आपण मागच्या तासामध्ये पाहिले होते. पहिल्या कडव्यामध्ये आपण पाहिलं होतं की या समुद्रानंच त्याच्या आईला आणि त्याला अशी भुरळ घातली होती की आपण जग पाहायला जाऊयात. आणि जेव्हा तो आला या देशामध्ये, इंग्लंड सारख्या देशामध्ये, तिथं तो शिकला, परंतु आता त्याच्या लक्षात आलं की हा काही वापस घेऊन जायला तयार नाही. म्हणजे हा जो समुद्र आहे हा वापस न्यायला तयार नाही, तिथंच अडकवण्याचा, त्या इंग्लंडमध्ये स्थायिक करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की कोणत्याच हालतीत मी परत जाणार नाही. तर आता पुढचे जे दोन कडवे राहिलेले आहेत, अगदी छोटेसे कडवे आहेत, ते आपण पाहूयात. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा. म्हणजे या जगामध्ये नक्षत्रामध्ये अनेक आहेत, नक्षत्र अनेक आहेत, निसर्ग वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, परंतु मला जो आवडतो ती माझी भारतभूमी आवडते. म्हणजे आपण असा अंदाज करू शकतो की सावरकर जे आहे ते विद्यार्थी दशा त्यांची अशा एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे की त्यांना एक निर्णय घ्यावा लागला आहे की त्यांना परत भारतामध्ये जायचंय का इंग्लंडमध्ये स्थायिक व्हायचं. कारण बहुतांश लोक जे असतात किंवा बहुतांश विद्यार्थी ते जे असायचे त्या काळामध्ये हे तिथल्याच एखाद्या गोऱ्या स्त्री सोबत लग्न करायचे आणि तिथं स्थायिक व्हायचे. कुठं? इंग्लंडमध्ये. कारण तिथली जीवन पद्धती, तिथलं राहणीमान हे फार वेगळं असायचं. तिथं स्थायिक होणं हा एक प्रकार होता आणि फार अपवादात्मक स्वरूपात काही जे लोक असायचे ते इंग्लंड सोडून परत भारतामध्ये यायचे. तर आपण सुद्धा पाहतो काही लोक मुंबईला जातात, काही लोक पुण्याला जातात शिक्षणासाठी, काही दिल्लीला जातात आणि शिक्षण घेऊन तिथंच नोकरी लागली की तिथंच स्थिर होतात. अशी नोकरी करण्याची जी संधी आहे, अशी नोकरी करण्याची जी एक पात्रता आहे ही सावरकरांमध्ये आलेली आहे. आणि त्यांना एक निर्णय घ्यायचा आहे की त्यांना कुठं राहायचंय, भारतात राहायचंय का विदेशात राहायचंय. आणि त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट निवडली, ते म्हणजे मला भारतभूमीचा ताराच फार आवडतो. प्रासाद इथे भव्य परी मज भारी. प्रासाद म्हणजे बंगले, राजवाडे. इथले राजवाडे, इथले बंगले हे फार सुंदर आहेत, याच्याविषयी काही वाद नाही.
आईची झोपडी प्यारी, परंतु मला काय महत्वाचं वाटतं, आईची झोपडी म्हणजे आई गरीब जरी असली, माझा देश जरी गरीब असला, माझं राहणीमान, माझं स्वतःचं कुटुंब जरी गरीब असलं या इंग्लंडच्या तुलनेत, तरीही मला तेच आवडतं. तिजविन नको राज्य मज प्रिय साचा. मला एखादं राज्य जरी दिलं तुम्ही, कारण की तुम्ही जेव्हा अमेरिकेत जाता, जेव्हा तुम्ही इंग्लंडमध्ये जाता, तेव्हा तुम्ही तुमचे राजे असता. तिथं एवढं स्वातंत्र्य मिळतं इंग्लंड अमेरिकेमध्ये, आणि तिथं जगण्याची अशी वेगळी पद्धत असते की आपण तो विचारही करू शकत नाही की तिकडे राहणीमान एवढं चांगलं असतं त्यांचं. परंतु यांचं म्हणणं आहे की वनवास तिच्या जरी वनीचा. आणि आपल्याकडे काय वनवास आहे, आपल्याकडे दुःख आहेत, आपल्याकडे कष्ट आहेत भारतामध्ये, आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तिथं तसं नाहीये, तिथं तुमच्या संधी मिळते आणि तुम्हाला पुढे जाण्याची. त्या काळामध्ये तो खूप मोठी संधी होती, कारण की इंग्लंडचं जवळपास सर्व अर्ध्या जगावर राज्य होतं. म्हणजे अमेरिकेपासून, आफ्रिका खंडापासून, ऑस्ट्रेलियापासून, भारत, चीन इथपर्यंत इंग्लंडचं राज्य होतं. आणि इंग्रजांना काम करण्यासाठी लोक हवे होते, आणि जे लोक इंग्लंडमध्ये जाऊन शिकायचे ते त्यांना तिथं स्थायिक करायचे आणि त्यांना वेगवेगळे कामं करायला लावायचे. म्हणजे देशासाठी ते दुसऱ्या बाहेरच्या बुद्धीचा वापर करायला लागायचे. याउलट भारतामध्ये कशी परिस्थिती होती, भारतामध्ये एवढ्या सुखसुविधा नव्हत्या, एवढं राज्य नव्हतं, तिथं काबाड कष्ट करावं लागायचे इथं. आणि म्हणून ते म्हणतात वनवास जरी तिच्या वनीचा. हे आईच्या घरी जरी वनवास जरी असला, झोपडी जरी असली, तरी मला हीच एक प्रिय आहे. भुलविणे व्यर्थ हे आता, बहु जीवलग गमते चित्ता, तुझ सरित पते जी सरिता. म्हणजे ज्याप्रमाणे समुद्राला नदीचं आपुलकी असते, नदी कशी असते, अवखळ असते, खूप दुरून येते आणि ती समुद्रामध्ये मिसळते. त्याच पद्धतीने माझा जो जीव आहे, माझा जो प्राण आहे, माझं जे चित्त आहे, हे कुठं आहे, मी आज जरी समुद्राला मिळालेलो असलो, आज जरी मी इंग्लंड सारख्या देशामध्ये असलो, तरीही माझं जे चित्त आहे ते माझ्या वनवासी आईच्या जवळ आहे, आणि म्हणून मी त्याला विसरू शकत नाही. त्वद विरहाची शपथ घालितो तुझला, सागरा प्राण तळमळ. हे जे समुद्रातलं पाणी आहे हे कुठून आलेलं आहे, शेवटी नदीतून आलेला आहे. तर नदीच्या प्रवाहाचा जो विरह समुद्राच्या पाण्याला असतो. म्हणजे अशी कल्पना करा की नदीतून वाहत आलेलं पाणी समुद्रात मिसळलेलं आहे आणि त्याचा समुद्र झालेला आहे. या समुद्राला त्याच्या पूर्वीचा विरह होणार नाही का, या समुद्राला त्याच्या पूर्वीची आठवण, जेव्हा तो नदी होता तेव्हाची आठवण येणार नाही का, तर येईल, बिलकुल येईल. तर तोच विरहाची शपथ तुला आहे की मला सुद्धा कुठं जायचंय, मला माझ्या आईजवळ जायचंय, मला माझ्या मातृभूमीकडे जायचंय, आणि यासाठी माझा प्राण तळमळतो आहे. पुढे ते म्हणतात, या फेन मिशे हससी निर्दया कैसा. फेन म्हणजे जेव्हा समुद्राच्या लाटा येतात तेव्हा त्याच्यासोबत फेस सुद्धा तयार होतो. समुद्राच्या लाटा जेव्हा आदळतात तेव्हा त्याचा फेस तयार होतो, त्याला फेन असं म्हणतात. तर फेन मिशे हससी म्हणजे फेस काढून, दात काढून काय हसतोस असं म्हणतात ना, तसा हा जो तू हे करतायस, तुझा जो बुडबुडे येत आहेत तुझ्या याच्यातून, फेस जो येतो पांढरा पांढरा, त्याच्यावरून तू काय, तुला काय वाटतं की तुम्हाला हसायलास. निर्दया कैसा, तू निर्दयी आहेस, तुला दुसऱ्याचं दुःख समजत नाही. का वचनभंगसी ऐसा, का दात दाखवून मला असं सांगायलास की मी तुझं वचन पाळणार नाही. कोणतं वचन दिलं होतं त्यांना, की मी घेऊन जाईल आणि परत घेऊन येईल, मी माझ्या पाठीवर सावरकरांना घेऊन जाईल, तुझ्या मुलाला, आईला वचन दिलं होतं आणि त्याला घेऊन येईल. की ते वचनाचं तू भंग करतो आहेस का. त्व स्वमित्वा सांप्रत जी मिरविते, भिवनी का आंग्ल भूमिते. तुझ्यावर ज्याचं प्रभुत्व आहे, कोणाचं प्रभुत्व आहे, तर आंग्लांचं. आंग्ल म्हणजे इंग्रजांचं. इंग्रजांचं जे समुद्रावर प्रभुत्व आहे, समुद्राचा राजा असं म्हटलं जायचं, कारण की सगळ्या समुद्रावर इंग्रजांचं नाविक दल हे राज्य करायचं. तर याचं म्हणणं आहे की तुझ्यावर जे सध्या राज्य करतोय, सांप्रत म्हणजे सध्या कोणाचं राज्य चालू आहे, तर इंग्रजांचं आहे. तर तू इंग्रजांना भिलास का,
म्हणजे तू तिकडे आईला आमच्या वेगळं सांगितलं, मातृभूमीला वेगळं सांगितलं, भारत देशाला वेगळं सांगितलं, आणि इथं मात्र येऊन तू इंग्रजांना भेटतोयस का? त्याच्या कवी कल्पना चालू आहेत. म्हणजे तू मला हसायलास, तू निर्दयी आहेस का? तू वचनभंग करतोयस का? का तू इंग्रजांना भेटतो आहेस? पुढे आणखीन कल्पना आहे, कल्पना शक्ती त्यांनी वापरले. मन मातेला अबला म्हणून फसविशी, मज विवाच नाते देशी. म्हणजे तुला असं वाटतंय का की माझी आई अबला आहे, माझा जो देश आहे भारत देश ही एक अबला आहे. अबला म्हणजे कमजोर अशी एक स्त्री, त्याला अबला असं म्हणतात. तर भारताला माता म्हणण्याची इथं पद्धत आहे. तर माझी भारत माता ही अबला आहे आणि म्हणून तू मला फसवतो आहेस, आणि म्हणून मला विजनवास, विजनवास म्हणजे जिथं मला कोळी ओळखत नाही, जिथं मला जंगलामध्ये राहायचं, मला कुठलाच परिचय नाही, आगचा मागचा कोणताच तिथं संदर्भ नाही, अशा ठिकाणी मला नेतो आहेस का? तरी आंग्ल भूमी भयभीता रे, अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे. म्हणजे तू असं समजू नको की मी आंग्ल भूमीत आहे, परकीय भूमीत आहे म्हणून माझी भारत माता कमी आहे, अजिबात नाही. उलट कदाचित तुझा आंग्लभूमी म्हणजे तुझा इंग्लंड सारखा देश आम्हाला भिला असेल. माझी आई म्हणजे माझा देश जो आहे ही काय अबला नाहीये, ही काय कमजोर देश नाही माझा. जो अगस्त ऋषी आहे, ज्यानं भारताचा जो दक्षिण प्रांत आहे त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला होता असं सांगितलं जातं, तो तुला सांगेल की भारत भूमी ही किती शक्तिशाली आहे. जो आज मनी एक पली तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला. अगस्त ऋषीनं काय केलं होतं, एक मिथक आहे, अगस्त ऋषीला राग आला आणि त्यानं संपूर्ण समुद्र एका प्याल्यामध्ये म्हणजे एका ग्लासमध्ये करून तो सगळा पिला होता. म्हणजे अगस्त ऋषीनं संपूर्ण समुद्र पिला होता. अशी एक दंतकथा आपल्या याच्यामध्ये आहे. तर एक अगस्त ऋषीने एका घोटामध्ये, जसं आपण एक ग्लास पाणी पितो तसं संपूर्ण एकाच घोटामध्ये संपूर्ण समुद्र गिळला होता, समुद्र पिऊन टाकला होता. तर जर तुला तसं वाटत असेल, आणि हा अगस्त ऋषी कुठला होता तर भारत देशाचा होता, आपल्या भारतामध्ये जन्माला आलेला होता. तर तू जर असं समजत असेल की माझी भारत माता कमजोर आहे किंवा माझा देश कमजोर आहे किंवा मी कमजोर आहे, तर त्या भ्रमामध्ये तू राहू नको. त्या अगस्त ऋषीनं जसं तुला एका घोटामध्ये पिऊन टाकलं होतं, तशाच पद्धतीनं आणखीन सुद्धा तुला नष्ट करण्याचं सामर्थ्य आमच्या भारतीय देशामध्ये आहे. आणि एवढं सांगून ते म्हणतात की सागरा प्राण तळमळला. तर एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे एकच गोष्ट आहे, त्यांना एकच निर्णय घ्यायचा आहे की सावरकरांना इथं राहायचं इंग्लंडमध्ये का भारतामध्ये जायचं. आणि या दुविधेमध्ये त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांना आपल्या घरच्यांची आठवण येत आहे. आणि या ठिकाणी पहा, भारत भूमीची गरिबी, भारताचं दारिद्र्य, भारताचं परकीय आक्रमकांनी केलेलं शोषण हे सुद्धा या कवितेमध्ये आहे. इंग्रजांचा दरारा सुद्धा इथं आहे, इंग्रजांचा मोठेपणा सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर भारत मातेचा सुद्धा मोठेपणा त्यांनी सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीनं समुद्राला केंद्रीभूत ठरून, समुद्राचं एक माणूस असं रूपक बनवून, एक व्यावहारिक रूप बनवून त्याच्याविषयीचं भाष्य, त्या सागराला उद्देशून भाष्य त्यांनी केलेलं आहे. आणि शेवटी त्याला धमकी सुद्धा दिलेली आहे की तू विसरू नकोस की आमच्याकडे अगस्त ऋषी होता आणि त्यानं तुला एका घोटात पिऊन टाकलं होतं. म्हणून जर तू मला धोका देशील, जर तू इंग्रजांना भिवून मला घरी नेणार नाहीस, तर त्याची परिणाम तो भोगायला तयार राहा. तर अशा पद्धतीनं अगदी मनपूर्वक अशी हळवी अशी ही कविता आहे. यामध्ये त्यांनी स्वतःचे जे नातेवाईक असतात, स्वतःचे जे प्रियजन असतात त्यांची आठवण आणि स्वतःच्या देशाची आठवण, मातृभूमीची आठवण, यामध्ये या कवितेची निर्मिती झालेली आहे. तसं समुद्राला जिवंतपणा देण्याचं काम आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं काम विदा सावरकर यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही कविता अतिशय महत्वाची मानली जाते. देशभक्तीपर कवितेमध्ये या कवितेचं निश्चितच एक फार महत्वाचं आणि मोलाचं स्थान आहे. तर अशा पद्धतीने आपण विदा सावरकर यांची ही कविता अभ्यासलेली आहे. पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता अभ्यासूयात. इथं थांबूयात. धन्यवाद.